हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर मॉर्निंग झाली होती, दोघंजणं झोपलेलेच होते. मी उठले, पटकन फ्रेश झाले, आंघोळ वगैरे माझी झाली आणि मग आंघोळ करून आले तर बघते काय हा छोटू उठलेला होता. मग त्याला बाहेर दिलं, बाहेर तो खेळत होता. पिलो मग 2-3 पिलो टाकल्या खाली. ते पिलोसोबतच त्याचा मस्ती चालू होती. तर मग एका साईडला मी कांदा चिरून घेतला. ॲक्च्युली मला बनवायचे ते पोहे, पण पोहे संपले होते. पोहे घरात नव्हतेच, तर मग मी ब्लिंकिटवरून ऑर्डर दिलं. म्हणजे तोपर्यंत पोह्यासाठी कांदा चिरतच होते. तर म्हटलं तोपर्यंत मटकी पण टाकून देते एका साईड बाय साईडला, कारण की टिफिन पण द्यायचाच होता. तर साईडला मटकी टाकली. मटकी आपली सगळी कांदा, टोमॅटो, लसूण, जिरं, मोहरी, कढीपत्त्यावरच टाकली. नंतर मग परत कांदा चिरून घेतला. म्हटलं तर ते पोह्याला कामाला येईल. हे पटकन टाकली. तो मटकी थोडीशी तिखटच बनवली. म्हटलं तिखट मटकी असेल ना तर आपण नुसती पण अशी खाऊ शकतो. आणि कसं मटकी भाजी थोडीशी तिखट टेस्टी लागते चपातीसोबत खायला, किंवा डाळ भातासोबत, किंवा म्हणा आपलं नुसती नॉर्मली पण आपण प्लेटमध्ये घेऊन खाऊ शकतो. तर मटकी मग मिक्स होती. ॲक्च्युली नुसती मटकी पण नव्हती, तर मटकी मग मी मिक्सच ठेवली होती आणि मिक्सच केली होती. तर ही झाली, त्याची तयारी झाली. नंतर पोह्याची पण तयारी होत होती. बघितलं तर काय, हिंग पण संपला होता आणि जिरे पण संपले होते. मग डब्यातनं काढले जिरे, त्यात भरले आणि हिंग पण आणलं होतं सामानात, मग ते पण टाकलं. आणि मग एका साईडला पोह्याची पण तयारी केली. पोह्यात आपल्या मोठ्या मोठ्या 2-3 मिरच्या टाकल्या, मोठ्या कट करूनच टाकल्या. म्हणजे कसं मुलाला पण खाताना सोपं पडलं. पटकन मिरच्या दिसल्या की पटकन काढून तो खातो. तर ॲक्च्युली ते केलं पटकन. मग एका साईडला मटकी तयार झाली होती. नंतर याच्यात कांदाही झाला होता फ्राय. मग यात पोह्यामध्ये मी थोडीशी हळद घातली, थोडी साखर घातली आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि मीठही घातलं. म्हटलं डायरेक्ट त्याच्यावर सोडलं, हलवलं की झालं आपलं. आणि मावशी पण आले, तर मावशीने पण साईड बाय साईड चपात्या करून घेतल्या. आणि इथे पोहे पण माझे रेडी झाले होते. मग सर्वांना नाश्ता दिला पोह्यांचा, मग चहा ठेवला, त्यांचा नाश्ता झाला. मग आता टिफिनची तयारी. चपात्या तर रेडीच होत्या. मग मटकी एका साईडला झाकून ठेवली होती. म्हटलं तोपर्यंत पोहे वगैरे होईपर्यंत, वाफ होईपर्यंत मटकी पण होऊन जाते. मटकी पण झाकून ठेवलेच होते. आणि मग छोट्याचे पण कानकून सुरू झाले होते. म्हटलं दोघा तिघांना मी नाश्ता दिला, एवढे पोहे उरले होते. मग साईडला चहा पण ठेवून घेतला आणि म्हटलं आता फटाफट टिफिन पण भरून घेते. ही बघा आपली मटकी रेडी, मस्त स्वादिष्ट अशी टेस्टी, जशी यम्मी यम्मी तिखट झणझणीतवाली मटकी तयार. आणि नंतर एवढं सगळं आवरून वगैरे मग माझ्या मावशी आल्या होत्या लहाण्याला आंघोळ घालायला. तर मग तिथे मी बेडमध्ये जाऊन बसले. मग ॲक्च्युली आज होता चीज डे म्हणजे माझ्या मोठ्या मुलाच्या मल्हारच्या स्कूलमध्ये. तर ॲक्च्युली मम्मी त्याला ब्रेड चीजी टोस्ट बनवून दिले. आणि मग तो म्हटला मम्मा थोडे नगेट्स पण मला तळून दे स्कूलमध्ये. म्हटलं ठीक आहे. आणि आज होता फर्स्ट नाही, ॲक्च्युली आज स्कूल पण ओपन होणार होती. तर मग ते नगेट्स पण तळून दिले. हा झाला रेडी. आणि छोटा तर उठलाच होता. तो काय आंघोळ केल्यानंतर एक 10 ते 15 मिनटं हार्डली झोपतो. बस त्याच्यानंतर हा उठला होता, हा रेडी झाला. मग त्याच्यासोबत बॅगसोबत खेळत होतो. बॅग इथे ठेवली होती आम्ही रेडी करून, पण मग त्यांनी बॅग ओढाओढ करून ती बॅग घेतली पाडून, पालथी करून त्याच्या जवळच. मग त्याच्यासोबत खेळत होता. मी त्याला म्हटलं चल बॅग दादाला देऊन टाक, त्याला जायचं आहे स्कूलमध्ये. तर मग तो तयार झाला होता. तो त्याच्या मागेपुढेच करत होता. आणि मग जाईपर्यंत पुन्हा बॅग वगैरे घेतली. आता त्याला बाय केला आणि जात होता. तेवढ्यात तो दारापर्यंत त्याला सोडवायला गेला. त्याच्या मागे दादू दादू असा आवाज करत करत गेला. तर बोलता तर येत नाही, पण चालू आहे त्याचं. मग तो गेला. मग त्याच्यानंतर त्याला घेतलं, मग त्याला फीड केलं, मग त्याला भरू आजकाल मी त्याला दुपारी नाचणी किंवा संध्याकाळची नाचणी वगैरे देते. थोडा डाळ भात देते बारीक असा करून, एखादा फ्रूटमध्ये देते. जसं त्याचा मूड असेल, खाण्याची इच्छा असेल ना, तशा हिशोबाने मी त्याला देते. असं काही ठराविकच नाही ह्यावेळेला हेच दिलं असं नाही. कधी फ्रूट, कधी नाचणी, कधी डाळ भात, अशाही पद्धतीने मी देते. सहसा नाचणी मी तिला रात्रीच देते. म्हणजे टमी जर फुल असेल तर प्रॉपर असं मस्त तो झोपेल. तर इथे तुम्ही बघू शकता फुल पसरा झाला होता. ॲक्च्युली काय केलं मी, एका त्याचा जो आहे ना वॉर्डरोब, त्याचा छोटासा बुक्सचा तो फुल झाला होता. आणि डायपर वगैरे पण मी डीमार्टमधून आणलं सुद्धा, सामान आणलं होतं. आणि आम्ही काय केलं, बॉक्समध्ये मी त्याचे बुक्स घालून ठेवले होते. पण ॲक्च्युली काय झालं, सेक्शन बीचे बुक्स सगळे वर ठेवण्यात आले माझ्याकडून. आणि जे सेक्शन ए जे चालू होतं एप्रिलमध्ये, जे स्टार्ट झालं होतं, ते सगळं खाली ठेवलं होतं. मग सगळे बुक फटाफट असे काढले आणि मग फटाफट त्याची बॅग भरली. म्हटलं ते राहू दे, मी नंतर सगळं आवरून गेलं. त्याच्यानंतर मग तो गेल्यानंतर मी आवरूनही घेतलं. नंतर भाज्या आल्या, भाज्या पण बऱ्याच उशिरा आल्या. तो मग ते भाज्या आवरायच्या होत्या. मग याची मस्ती चालूच होते. मग किचनमध्ये ये जायचीच, हॉलमधून जा, ये मम्मा कर, असं बॉलसोबत खेळणं वगैरे माझ्याकडे येतच होता. तर ते शेपू आणली होती. नंतर 2 जुड्या कोथिंबीरच्या होत्या, कढीपत्ता होता, अरबी होती, नंतर वांगी, काकडी, आणि फ्रूट्समध्ये पण लिची होती, भेंडी होती, शिमला मिरची होती, शेवगाची शेंग होती. नंतर मला वाटतं फ्लावर, पत्ताकोबी आणि मेथी, आणि मग त्याच्या मेथीच्या खाली पालक पण होते. मग ते मी नंतर बघितले. मग हे होतं शिमला मिरची झाली, भेंडी झाली. त्याच्यानंतर या साईडला तुम्हाला दिसत असेल गाजर पण होतं. कारण मी गाजर आणि बीट ॲक्च्युली मी बघितलंच नाही. मग मी काय केलं, फटाफट सगळं ओपन करून घेतलं. बघितलं टोमॅटो पण आहे, मिरची, अद्रक पण भरपूर आहे. तर मी फटाफट फ्रीज जो आहे आपला तो क्लीन करून घेतला आणि त्याचे डबे तयार केले, जे रेग्युलरमध्ये आपण भरतो ते. तर मग मी ते डबे वगैरे घेतले, 4-5 डबे होते ते घेतले. त्याच्यावर खाली आपला नॅपकिन टाकला आणि छोटं त्याच्यानंतर टिश्यू पेपर असे टाकून दिले आणि त्याच्यात ते सामान भरलं. तर मग बघितलं तर त्याच्यात जांभळं पण आणली होती, नंतर रेड चेरीज होती,
हां ही रेड चेरीज होती आणि मला वाटतं लिची हां करेक्ट लिची पण होती. तर हे बघितलं मग त्याला मला लहानाला म्हटलं एखादं खाऊन बघतो. त्याने काय जस्ट चाटून बघितलं आणि त्या मेथीच्या खाली बघतो तर का 2 पालकाच्या जुड्या पण होत्या आणि इथे मी किचन टॉवेल आणलेच होते. ॲक्च्युली मी डीमार्टमध्ये जेव्हा गेले होते सामान आणलं तेव्हा किचन टॉवेल आणले होते, पण ते काय मी तर मला वाटतं दाखवले नाही, ते एका साईडलाच ठेवण्यात आले. मग मी काय केलं, तो आपलं किचन टॉवेल जे असतात नॅपकिन म्हणा टिश्यू म्हणा, तर ते एका साईडला ठेवले, त्या त्या डब्यात भरले आणि मग एका साईडला हे सगळं सामानाचं भरून घेतलं. टोमॅटो भरले एकाच्यात ते भरलं एक आणि नंतर जे होतं एकाच्यात काकडी भरली आणि हे सगळं फ्रीजमध्येच ठेवून दिले बघा. काकडी भरली, नंतर वांगी आणि लिंब, भेंडी आपली आणि खाली असं ठेवून दिलं एका साईडला. फ्रीजमध्ये फटाफट सावरून घेतलं आणि एका ह्याच्यात भरपूर अशा ग्रीन मिरच्या होत्या त्या पण ठेवून दिल्या. ग्रीन मिरच्या आलं एकत्रच ठेवलं होतं आणि नंतर मग थोडंफार एवढं आवरून वगैरे झालं. नंतर थोडंसं रिलॅक्स केलं तर संध्याकाळी कोणाला काही जास्त भूकच नव्हती. तर म्हटलं मग काय करूया, मग म्हणे एक अंड्याचं किंवा 2 अंड्याचा कांदा टोमॅटो घालून ऑमलेट करूया आणि म्हटलं खाऊन घेऊया. मग त्याच्यानंतर मी ऑमलेट केलं. ॲक्च्युली हा मुलाचा होता, त्याला कांदा टोमॅटो जर असं हळद आणि थोडीशी लाल मिरची घालून मी त्याचं बनवलं. 2 अंड्याचं. नंतर माझ्या सासऱ्यांना हवं होतं, सासऱ्यांना पाहिजे होतं सिंगल आणि ते पण कुठलं कांदा टोमॅटो प्लस कोथिंबीर मिरची घालून. तर म्हटलं ठीक आहे, मग त्यांचं ते वेगळं सिंगल ऑमलेट ते बनवलं. इथे फटाफट मी कांदा पण चिरून घेतला होता. हे बघा हे मोठ्याचं झाला रेडी आणि मग एक टोमॅटो पण चिरून घेतला साईड बाय साईड. म्हटलं ते ऑमलेट होईपर्यंत माझं चिराचिरी पण होऊन जाईल. मग ते घेतलं, मग परत त्याला दिलं, म्हटलं तू खाऊन घे फटाफट. मग मी गरम तुम्हाला पटापट बनवून देते, तुम्ही खाऊन घ्या. ॲक्च्युली ऑमलेट सहसा मी ऑमलेट ना संध्याकाळीच आम्ही प्रेफर करतो खायला. दुपारी कसं ऑमलेट जरा लाईट पण असतं आणि चपाती सॉस खाल्लं किंवा नुसतंच खाल्लं तरी पोट भरून जातं. मग हे तर सेकंड मी माझ्या सासऱ्यांचं बनवत होते. त्यात कांदा घातला, नंतर थोडीशी मिरची घातली, कोथिंबीर घातली आणि टोमॅटो घातला. टोमॅटो जो बारीक चिरला होता तो घालून मिक्स करून त्यांना ते बनवून दिलं. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली माझ्या त्या दिवशी मिस्टरांना पण लेट होणार होतं यायला. मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, आम्ही आमचं आवरून घेतो, नंतर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला गरम करून दे, कारण ऑमलेट पण थंड खाण्यात काही मज्जा येत नाही. तर मग ते खाल्लं. मग ते हेही गरम करून त्यांना पटकन दिलं मी आणि त्याच्यानंतर मी माझंही तयार केलं होतं. आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तुमचं प्रेम असंच राहू द्या. थँक्यू. त्यानंतर मी माझं पण बनवून घेतलं, जे मी कोथिंबीर आणि मिरची जे चिरली होती ना आणि थोडेसे टोमॅटो होते 2-3 पीस उरलेले, ते सर्व मी माझ्या ह्याच्यात टाकून दिले आणि जे उरलेला कांदा होता तो पण त्यात टाकून दिला. आणि मग माझं 2चं मी बनवलं होतं, 2चं ऑमलेट बनवलं. नंतर चपाती पण त्याच्यावर अशी तव्यावरच गरम केली, थोडंसं लाल तिखटही घातलं आणि मग बनवलं आणि मग मी माझं खाऊन घेतलं. थँक्यू.